ज्ञानप्रसारक मंडळावर पुन्हा पवार कुटुंबाची पकड. उषा पवार सरचिटणीस, नागेश्वर पॅनेलचा 7 जागांवर विजय. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पार पडलेल्या ज्ञानप्रसारक मंडळ नाशिकच्या निवडणुकीत डॉक्टर प्रताप पवार यांच्या नेतृत्वाखालील नागेश्वर पॅनलने दमदार कामगिरी करत संस्थेवरील आपले वर्चस्व सिद्ध केले. संचालक मंडळाच्या 9 जागांपैकी तब्बल 7 जागांवर नागेश्वर पॅनलचे उमेदवार विजयी झाले. सन 1991 मध्ये दिवंगत डॉक्टर बाबूराव पवार यांनी शिक्षण क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत ज्ञानप्रसारक मंडळाची स्थापना केली होती. अनेक दशकांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या या संस्थेच्या नियंत्रणासाठी गेल्या काही वर्षांपासून न्यायालयीन संघर्ष सुरू होता. हा वाद अखेर सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचल्यानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. निवडणुकीच्या निकालात नागेश्वर पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले. तसेच दिवंगत डॉक्टर बाबूराव पवार यांच्या पत्नी उषा पवार यांची सरचिटणीसपदी निवड झाली. या निकालामुळे संस्थेच्या पुढील कारभाराची सूत्रे पुन्हा पवार कुटुंबाच्या नेतृत्वाखाली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. निकाल जाहीर होताच समर्थकांनी संस्थेच्या परिसरात जल्लोष सुरू केला. विजयी उमेदवारांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झाली. गुलाल उधळून आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी डॉक्टर प्रताप पवार यांनी बोलताना संस्थेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्राधान्याने काम केले जाईल असे सांगितले. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे, शाळा महाविद्यालयांची गुणवत्ता वाढवणे आणि संस्थेची पूर्वीची शैक्षणिक ओळख पुन्हा निर्माण करणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. निवडणूक प्रक्रियेदरम्यान सभासद, शिक्षक, माजी विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निकालानंतर संस्थेच्या परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.